नमस्कार, मी डॉक्टर सौ श्रद्धा गुंजाळ तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते. आज दिनांक 27 ऑक्टोबर 2023 आणि आज आपण इथे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या साहित्य मंडळ आयोजित काव्य कोजागिरी या कार्यक्रमासाठी अतिशय औत्सुक्याने साक्ष देणार आहोत. कार्यक्रमाचे प्रयोजन असे की आपण जाणतो आहोत की आपले वैद्यकीय महाविद्यालयाने 20व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्या अनुषंगाने कोजागिरी पौर्णिमेचे अतिशय शुभ औचित्य साधून अंतर्मन रूपी निरभ्र आसवंताला काव्य रूपी चालण्याने नाव घालावे असा संकल्प मनी योजला आहे. तरी प्रथमतः आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय श्री संजीव तनपुरे सर यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉक्टर पडाळकर सर यांचे स्वागत करते. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर सुनील म्हस्के सर यांचे स्वागत करते. माननीय डॉक्टर विजय पाटील सर उपाधिष्ठाता प्रशासकीय विभाग यांचे स्वागत. माननीय डॉक्टर आवारी सर उपाधिष्ठाता पदवीधर विभाग यांचे स्वागत. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी विभाग प्रमुख उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर मंडळी व आपले लाडके विद्यार्थी श्रोते यांचेही मी मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्या परीक्षकांचेही विशेष मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात पुढे सर करीत असताना मनामनातील अज्ञानरूपी अंधकार दूर व्हावा हीच या शारदेचरणी प्रार्थना. तरी मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करावे. आजचे मुख्य अतिथी व काव्य क्षेत्रातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व श्री संजीव तनपुरे यांचं मी विखे पाटील फाउंडेशन अहमदनगर व वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. साहित्य मंडळाचा खऱ्या अर्थाने आज आपला हा पहिलाच कार्यक्रम आहे. तर आजचा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून साहित्य मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे मी स्वागत करतो व त्यांचे विशेषत्वाने आभार मानतो. त्यातले त्यात गायकवाड सरांनी जे त्यांचं योगदान दिलं आजच्या कार्यक्रमाबाबत ते खरोखरच अतुलनीय आहे आणि त्यांचं असं सहकार्य आपल्या साहित्य मंडळाला लाभेल ही मी अपेक्षा ठेवतो. प्रशासकीय अधिकारी डॉक्टर पडळकर सर, माझे सहकारी डेप्युटी डीन डॉक्टर आवारी सर, पाटील सर, आजचे जजेस वायदंडे सर, खापडे मॅडम, पवार सर व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला त्यांचे मी खऱ्या अर्थाने स्वागत करतो. कारण यात बळजबरी करून सहभाग नोंदवणं अवघड असतं, कारण याला खऱ्या अर्थाने गर्दी पाहिजे. म्हणून कुठल्याही साहित्याच्या कार्यक्रमाला गर्दी नसली तरी चालते, पण गर्दी हवी. त्यामुळे मागे बसलेल्या लोकांनी नेहमी आपल्या ध्यानात ठेवावं की आपल्याला एक दिवस पार्टिसिपेट करायचं आहे. त्यामुळे मी ज्यावेळेस आम्ही नियोजन करत होतो त्यावेळेस सरांनी नेहमी म्हटलं की आपल्याला खूप लोक पाहिजे असं काही नाही, आपण एक 15-20 लोक असले तरी चालेल.
पण ते खऱ्या अर्थाने डेडिकेटेड पाहिजे. त्यामुळे ज्यांनी खरोखर आज पुढाकार घेतला त्यांचे मी विशेषत्वाने कौतुक करतो आणि त्यांची ही जी साहित्याची जी गोडी आहे त्यांनी ती अशीच वाढवत जावी आणि कॉलेजमध्ये नव्हे तर तुमच्या आयुष्यातही ती वाढवावी. निश्चितच याचा तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये उपयोग होईल. प्रत्येक जण डॉक्टर होणार आहे, पण तुम्हाला काय हॉबी आहे यावर तुमचं पुढचं आयुष्य अवलंबून असतं. माझ्या बाबतीत तर मी खरोखर आजचे जे आपले प्रमुख अतिथी आहे संजीव तनपुरे यांचे मी आभार मानतो. माझी जी काही बरीचशी स्थित्यंतर झाली, प्रॅक्टिस मध्ये होतो, प्रॅक्टिस मध्ये टीचिंग मध्ये आलो, टीचिंग मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आलो, या सगळ्या प्रवासात माझ्यातला जो साहित्य अंकुर टिकवण्याचं काम आणि बहरण्याचं काम जे खऱ्या अर्थाने जर केलं असेल ते आजची तुमची मुख्य आहे. त्याबद्दल मी खरोखर या सगळ्या प्रवासामध्ये दैनंदिन व्यस्त उपक्रमामध्ये तुम्ही ह्या साहित्याला की तुमच्या हॉबीला वेळ देऊ शकणार की नाही हे प्रश्नचिन्ह असतं. पण माझ्या सुदैवाने ही गोष्ट कंटिन्यू झाली आणि आज त्यातून आपण हे साहित्य मंडळाची खऱ्या अर्थाने स्थापना झाली आणि त्याची सर्व श्रेय ज्यांनी मला या कार्यक्रम राबवण्यामध्ये सहकार्य केलं त्यांना मी देतो आणि त्यांचे आभार मानतो. थँक्यू. सरांचे आभार. आज काव्यकोजागिरीचा कार्यक्रम आणि त्यास लाभलेले अतिथी व मान्यवरांची उपस्थिती आणि त्यांच्या शुभेच्छा हा मणिकांचनी आणि म्हणूनच त्याच प्रती ऋणानुबंध व मनपूर्वक आदर व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर पडावकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या गेस्टचा सत्कार करावा. आभार. पाडगावकरांच्या खूपच छान ओळी आहेत. शब्द वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, प्रथम तुला पाहिलेले आणि घडून येते घडले, शब्दां वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. शब्दां वाचून शब्द यांच्या पलीकडे जाण्याचा मार्ग आणि तो मार्ग अखेरीस शब्दच, तो मार्ग शब्द संपन्नच. असे एक शब्द संपन्न निष्ठावान शब्द शारदेचे उपासक आज या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. ते खरे तर आपल्या सगळ्यांनाही सुपरिचित आहेतच, पण तरीही त्यांच्या शब्द साधनेचा अतिशय ठळकपणे उल्लेख करण्याचा मोह आवरणे माझ्यासाठी कठीण आहे. तर मंडळी, मी आपल्याला पुन्हा एकदा नव्याने ओळख करून देते. प्राध्यापक डॉक्टर राजेश गायकवाड सर यांची. डॉक्टर राजेश विश्वनाथ गायकवाड सर यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील उखळी या ठिकाणचा व शिक्षण MBBS व MD in कम्युनिटी मेडिसिन. सरांची आतापर्यंत एकूण 11 पुस्तके प्रकाशित आहेत आणि ते एक ना अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत आणि अगदी अलीकडेच त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन कल्चरल कमिटी महाराष्ट्र व इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे यांचा 2023चा शब्द शारदा वैद्यकीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. असे सरांचे अथांग कर्तृत्व आहे व त्यास गौरवावे म्हणून मी माननीय श्री तनपुरे सर यांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. यापुढे मी परीक्षकांची ओळख करून देत आहे. आज आपल्याला लाभलेले परीक्षक आहेत डॉक्टर सुधीर पवार सर, विभाग प्रमुख, डिपार्टमेंट ऑफ अनाटॉमी, डॉक्टर साधना खापर्डे मॅडम, विभाग प्रमुख, डिपार्टमेंट ऑफ पॅथॉलॉजी, आणि डॉक्टर सुरेश वाडगांडे सर, विभाग प्रमुख, डिपार्टमेंट ऑफ पीडियाट्रिक्स. यापुढे अगदी थोडाही वेळ न दवडता आपण ज्या कारणासाठी इथे आलो ते आपण सुरू करूया. तर यापुढे आपण कवितेच्या गावी जाऊया आणि त्यासाठी आता पुढील जबाबदारी मी गायकवाड सरांकडे सोपवते. त्या काव्य मैफिलीच्या आयोजनाबद्दल मी पहिल्यांदाच डॉक्टर मस्के सरांचा आभारी आहे की अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम
राहुल आहे. आम्ही याचं पुढचं सिंधुताई विखे पाटील साहित्य मंडळ मेडिकल नगर असं नामकरणी करणार आहोत. मी मला वाटते हे सगळं प्रास्ताविक करण्याआधी सरांची जी कविता आहे, कविता म्हणण्याऐवजी जसं विद्यापीठाला प्रमुख शिंदेंचा आहे बोध कविता, तशीच ही या संस्थेला बोध कविता व्हावी इतक्या दर्जाची ही कविता आहे. आणि ती म्हणून मग आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. ही आहे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्याविषयी. प्रवरेच्या या तिरी जन्मला महान योगी खरा, त्रिवार करीतो आम्ही तुझला मानाचा मुद्रा. कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची जाणिली तू वेदना, दुःखावर त्या फुंकर मारून जागविली तू चेतना. हिमालया समकृतत्व तुझे सदैव राही स्मरा, प्रवरेच्या या तिरी जन्मला महान योगी खरा. भगीरथ प्रयत्ने आणलीस तू शिक्षणाची ही धारा, गंगा रूपी वाघिणीचे दूध पाजलेस तू पामरा. प्रवरेचा तू ऋषी महर्षी, अशिक्षितांचा आसरा, त्रिवार करतो आम्ही तुझला मानाचा मुलगा. सहकारतेचा जनक तू, दीपस्तंभ जनसागरा, आशिया खंडी दुमदुमला हा साखरेचा ललकारा. असा तुझा हा जीवन प्रवास खडतर होता खरा, त्रिवार करतो आम्ही तुझला मानाचा मुलगा. प्रवरीच्या या तिरी जन्मला महान योगी खरा, त्रिवार करीतो तुझला मानाचा मुलगा. आशिया खंडातला पहिला कारखाना भारतातला नव्हे तर आशिया खंडातला आणि सहकारी चळवळ सुरू करणारे महर्षी कर्म महर्षी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्यावरील ही कविता सरांची आहे, डॉक्टर सुनीलनाथ मास्कर सरांची. अतिशय सुंदर शब्द आहे. आपण यानंतर मी फार वेळ न घालता पहिले वेळ फार कमी आहे आणि सरांनी सांगितलं 5 पर्यंत संपलं पाहिजे. आणि तुम्हाला सूचनावाचा इशारा मी आधीच दिलेला आहे. तिसरं की ही कोजागिरी पौर्णिमा थोडी वेगळी या वर्षीची, याच्यामुळे मध्येच चंद्रग्रहण येणार आहे असं तरी ग्रहण मानायचं नाही. हा, दुःखाचाही सोहळा साजरा केला पाहिजे म्हणजे उत्सुक वाटला. रात्रीच्या अंधारातच पहाट असते, उगवणार असते, टू वेट. कोजागिरी पौर्णिमा हा अश्विनी पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू संस्कृतीतील महत्वाचा सण. कृषी संस्कृतीत म्हणजे शेतकऱ्यामध्ये त्याला माणिकेधारी म्हणतात या शरद पौर्णिमेला. त्याच्यामुळं सर्वात या पौर्णिमेला चंद्र जवळ असतो म्हणून चंद्राचा शीतल प्रखर प्रकाश या पौर्णिमेला असतो. आणि असं म्हणतात की माणिक मोती पिकवणारी ही पौर्णिमा आहे. मध्यरात्री कोजागृती म्हणून पृथ्वी तलावर कोण मनुष्य जागा आहे त्याचे प्रयत्न लक्ष्मी पाहते, म्हणजे कोण सजग आहे, ज्ञानासाठी कोण आतुर आहे. येथे लक्ष्मी वरदान आहे. लोकोत्सवाला वाच्यानाने या कौमुदी जागत अशी संबोधली आहे. या दिवशी बळीराजाची पूजाही करतात. एक श्लोक आहे, मी तो म्हणत नाही, पण खगोलदृष्ट्या मी तुम्हाला सांगितलं की ही नवान्न पौर्णिमा आहे. या दिवशी रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावरल्या इंद्राची पूजा करतात. दूध आटून मध्यरात्री चंद्रप्रकाशात ते प्राशन करतात, त्याला अमृत म्हणतात. अश्विनी अप्सरा येऊन ते कोण जागा आहे बघतात. त्याच्यामुळे अप्सरेसाठी तरी तुम्ही जागेवर रात्रीच्या 12ला असले पाहिजे. या निशा सर्व भूतांना तशान जागृती संयमी. मला वाटतं त्याला शिवाजी महाराजांनी चांगलं उत्तर दिले की को जागला हम जागा, मी जागा आहे गडावर. आणि त्या अर्थाने आपण जागा असलं पाहिजे. कारण असं म्हणतात जे पौर्णिमेला जागे असतात आणि पूर्ण चंद्र 12 वाजता बघतात त्याच्याकडे तन मन आणि आपोआप धन येत आहे. आयुर्वेदिक शास्त्र तर असं म्हणते की ती खीर जी ठेवली चंद्राच्या प्रकाशात आटवून
आणि त्याच्यावर जर ते प्रखर पौर्णिमेचे किरण पडले तर दमाही कमी होतो. आता मी काय आयुर्वेदाचा विचारत नाही, परंतु मी ते वाचलं आणि बऱ्यापैकी दमाला आराम पडतो. त्याच्यामुळे दर पौर्णिमेला, त्यातल्या शरद पौर्णिमेला ही खीर खाल्ली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का मला माहित नाही, पण DH असताना गडचिरोलीला तिथे मायलोमा आणि खोलोमा अशा पद्धतीच्या 2 देवीचं नृत्य रात्रीच्या 12ला करतात. मी त्या डोंगरावर गेलेलं आहे आणि असं म्हणतात की ते भात शेतीचं ही मायलोमा देवी रक्षण करते. माडिया आणि गोंड लोक आदिवासी हे साजरे करतात. तुम्हाला माहिती आहे का नाही, पण मुलीच्या जन्माचा उत्सवही ते पौर्णिमेला साजरा करतात. मला वाटतं सर्वात जास्त मुलीच्या जन्माचं स्वागत करणारा गडचिरोली जिल्हा आहे आणि सर्वात जास्त व्हॅसेक्टॉमी महाराष्ट्रात गडचिरोलीत होतात. आपल्याकडे 100ला 5 होतात, ते तर 95 होतात. एका म्हातारला मी विचारलं कसं काय सुनबाईला, नाही बोले उसको 8 दिन रुकना पड़ता. मला एक बोले हाँ ये क्या इसको ये इसके मत को मेरे बच्चों 12 घंटे में छुट्टी होती. म्हणजे हे त्यांना कळलं ना, आपल्याला कळू नये यासाठी मी उदाहरण. आणि आपण प्रगत गुजरातमध्ये तर रास गरबा तुम्हाला माहिती, दांडिया खेळतात. पण मला एक थोडं वाचायला काल असं मिळालं की हिमाचल प्रदेशात आपल्याकडे जशा जत्रा भरतात अशा प्रत्येक जिल्ह्याला जत्रा भरतात. आणि राजस्थानी लोक चंद्र स्वच्छ शीतल पांढरा म्हणून पांढरे दागिने, पांढरी साडी घालून रात्रीच्या 12ला ते प्राशन करतात. त्याला अमृत म्हणतात. ओडिसामध्ये कुमार म्हणजे नववधूचं स्वागत पौर्णिमेला करतात आणि तिच्याबरोबर तिच्या आई वडिलांनी काही सासरी द्यावं, हुंडा पद्धत म्हणता येणार नाही, अशी अपेक्षा सासरच्यांची असते. मला थोडं 2 मुलीच असल्यावर तुमच्या इथे जास्त आठवली. मागचे बेंच थोडं कुत्सित असायचं. बंगाली लोक याला लाखो पूजा ते नारळाच्या पाण्यात दूध आटवून त्याची खीर बनवतात आणि ती सकाळी खातात. मला तेवढं इंट्रोडक्शन पौर्णिमेचं पुढे बनणार असलं तर तुम्हाला माहिती आहे की नाही की ताजमहाल या दिवशी केंद्र सरकार मोफत, म्हणजे तुम्ही जे पर्यटन जासाल त्यांना रात्रभर ताजमहाल म्हणजे प्रीतीचं एक स्मारक हे रात्रभर एरवी फीस घेतात, पैसे घेतात. तुम्हाला माहित असेल, पाहिलं असेल बऱ्याच जणांनी. या दिवशी पौर्णिमेला, त्यातल्या शरद पौर्णिमेलाही मोफत असते. आताची पौर्णिमा साधारणपणे सकाळी 1:30ला 1:53ला सुरू होणार आहे आज रात्री आणि संपणार 29ला सकाळी साधारणपणे 4:17. म्हणजे सर्वात मोठी आहे पौर्णिमा. त्याचा आनंद तुम्ही घ्यावा. मला वाटतंय आता आपण लागलीच सुरू करूया. त्याआधी मी क्षितिजा म्हणजे जिथं वाटतंय की आकाश टेकले पृथ्वीला अशी आमची क्षितिजा, पण ती त्याच्या पलीकडे आहे. तिथं तो ते चंद्रमाना भात बाबूजीचं गीत आमच्या कॉलेजला आम्ही आता सुधीर फडकेंचं गीत आणि शांताबाई शेळकेंचं ते शब्द आहेत. त्यांचा पुरस्कार मंचारला त्यांच्या गावी मला पुढच्या महिन्यात. ते शांताबाई शेळके गीत आणि ते गायले सुधीर फडके यांनी. पण त्याच थोडीचे आमचे संगीत विशारद क्षितिजा आपल्या पुढे केली. एकांती मज समीप तीच
ही कामिनी चंद्रमान भात तशीच गंधकीच चांदणी छाया निरेखिये रे चित्र तेच देखणे तीन आत तावरात तीच गंध मोहिनी एकांती मज समीप तीच तुही कामिनी तीच तुही कामिनी तीच चंद्रमान भात सारे जरी ते तसेच आज ती कुठे मी तोच तीच तुही प्रीती आज ती कुठे तीन आत तावरात स्वप्न तीन लोचनी एकांती मज समीप तीच तुही कामिनी तीच तुही कामिनी तीच चंद्रमान भात तीच चैत्रयामिनी एकांती मज समीप तीच तुही कामिनी तीच तुही कामिनी तीच चंद्रमान भात थँक्यू वेदांच्या मंत्रांचा खंड असं जिचं नामकरण आहे ही संहिता सादर केलेली आपली हिंदी रचना चांद का दाग. सर्वांना माझा नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे पहिला पाऊस. सांज वेळी आज जणू एक सोनेरी चादरच आकाशाने पांघरली. सांज वेळी आज जणू सोनेरी चादरच आकाशाने पांघरली. हे पाहतात सर्वांची मने बर्फाने विरघळली. हे पाहतात सर्वांची मने बर्फाने विरघळली. पाखरे अलदक उडू लागली, पटापटा घरटी धरू लागली. पाखरे अलदक उडू लागली, पटापटा घरटी धरू लागली. दगड दाटले होते, पावसाचे वातावरण होते. दगड दाटले होते, पावसाचे वातावरण होते. दोन थेंब असे पडले चेहऱ्यावर, दोन थेंब पडले असे चेहऱ्यावर. दुःख अश्रू जसे मिळल्यावर. अचानक आठवण त्याची आली, अचानक आठवण त्याची आली. कल्पनेत मला म्हणाला पहिला पाऊस आणि सुगंध तो ओल्या मातीचा. पहिला पाऊस आणि सुगंध तो ओल्या मातीचा. जसे तू, तुझं प्रेम आणि निर्णय माझ्या अटीतटीचा. थँक्यू. तिच्या नावातच अलिशा आहे. अलिशा डोंगरवाल एक इंग्रजी कविता सादर करेल. क्रमांक 4 माय ड्रीम करियर. Good afternoon, respected teachers and students. My poem's name is My Dream Career. I'm excited for this new beginning, the noble profession we are entering. It's indeed a world of my dreams, so much to learn, so less time it seems. Titan, Harper and Gray, and a well-equipped dissection tray. These are my towering companions, oh, who make me feel like millions. The huge buildings are overwhelming. Sometimes in this maze I am fumbling. But I love this scenic campus cell. Let us pledge to keep it clean. Friends are the silver lining the gray. Their company makes my day. On the huge courts I love to play. Time there just runs to my display. I get my strength from my white coat.
Nothing is gonna rock my midnight oil to burn and promises to keep. I surely have miles to go before us. Thank you. स्नेह खंडोळी लाईन्स इन माय हेड जरी इंग्रजी टायटल असेल ती कविता मात्र हिंदी आहे. स्नेह खंडोळी तिचं नाव जाऊन तुझे शब्दावर Today I'm here with my poem Lines in My Head. आज एक झलक अपनी जिंदगी की देने आई हूँ. कोई कविता नहीं, एक कहानी सुनाने आई. एक ऐसी फुल ब्लॉकबस्टर कहानी मैं कहाँ मिल पाएगी, जो है आज अल्फाज मेरे ना जाने कब किसकी दास्तां बन जाएगी. स्कूल से शुरू हुआ था सफर, ना मंजिल का पता था ना ग्रेड्स की थी फिक्र. धीरे धीरे एक्सपेक्टेशंस कुछ ऐसे बढ़ी, फर्स्ट स्टैंडर्ड से ही हमने 100% के लिए जंग लड़ी. अरे सैड मत हो, कहानी अभी पेंडिंग है. एंड अनलाइक माय कैरेक्टर इस स्टोरी की हैप्पी एंडिंग है. ठोकर खाकर सीख गई हूँ, लाइफ इज वेरी कॉम्प्लिकेटेड. देयर विल ऑलवेज बी प्रॉब्लम्स. इनका सॉल्यूशन ढूंढना है, पर अभी अभी पता चला है कि जिंदगी से और भी बहुत कुछ सीखना है. एक सपना था, व्हाइट अप्रैल में खुद को देखना था. आजाद परिंदों की तरह आसमान की बुलंदियों को टच करना था. आज फिर हौसलों के पंख लगाकर भरी है सपनों ने नई उड़ान. ना रुकना ना थकना, देना है इस कहानी को नया मुकाम. फिर भी सोचती हूँ काश इस भागदौड़ वाली जिंदगी से पीछे आ जाऊं. जो बिताए थे लम्हे सुनहरे, फिर से उन्हें शिद्दत से जी पाऊं. थैंक यू सो मच. अज्ञान छळलं होतं मरणानं केली सुटका असं न वाटता जगणं जुलूस वाटावा अशी ती कविता होती आणि वाटलंच पाहिजे. त्यानंतर निर्मळ असलेली प्रांजल तिची कविता सादर करेल. प्रांजल निशब्द. कवितेचं नाव आहे निशब्द. नमस्कार. ती कविता आहे मराठी. नमस्कार, माझ्या कवितेचे शीर्षक आहे निशब्द. बोल अबोल शांत कधी कधी उगाच बडबड करायची. बोल अबोल शांत कधी कधी उगाच बडबड करायची. घड्याळी काठी जोराने फिरत, कारण आज त्यांनाही लागायची. खूप काही मनात लपवत फक्त नजरेने ती बोलायची. खूप काही मनात लपवत फक्त नजरेने ती बोलायची. गुमसुम राहत कधी तर कधी अचानक येऊन भेटायची. मनाच्या परिसरात तिच्या दुर्मिळ भावना चालायची. मनाच्या परिसरात तिच्या दुर्मिळ भावना चालायची. धुसर वाटणाऱ्या वाटेवरती आज कशाची लागायची. कधी सरळ कोड्यात कधी अस्पष्ट नेहमी बोलायची. कधी सरळ कोड्यात कधी अस्पष्ट नेहमी बोलायची. माहित नाही कोणासोबत अंतरी विवाद करायची. अनेक विचारांची वादळे तिला स्वतःच सामावून घ्यायची. अनेक विचारांची वादळे तिला स्वतःच सामावून घ्यायची. मुक्त असतानाही थोडीशी स्वतःत गुंतलेली वाटायची. बोलायचे फार होते तिला, बोलायचे फार होते तिला, पण निशब्द नेहमी व्हायची, निशब्द नेहमी व्हायची. धन्यवाद. सांची म्हणजे आपल्याला माहित असेल लक्ष्मीचे एक रूप आहे. ती कथक नृत्यांगना आहे. क्रिकेट खेळणं, कविता लिहिणं, छंद आहे. So you didn't study today. अशा अर्थाची सुंदर कविता आहे. Good afternoon. So you didn't study. So you didn't study today. So you didn't crack the spine of your textbook in your day. So you didn't take notes or attended your physiology practicals today. So I assume you didn't feel good today. What did you do today? Did you talk to a friend and laugh? Did you rewatch your favorite Netflix show? Because lately life had been hard. Did you at least fold your blanket to feel productive at last? Did you read that book you ordered last week? Or more than that, did you go down an endless path of scrolling on your phone till you procrastinate studying and sleep? So you didn't study today. But did you just find yourself within these cozy blankets because the day was pleasant and the weather was brutally comforting? Or were you too tired to get up and you felt the need to just sleep? So you didn't study today. But I don't think your parents are disappointed in you. I don't think your grades are at an all-time low just because you tried to take it slow.
I don't think your life's having a downfall. I don't think your dream placements are going to reject you. I don't think you failed the exam that's due, and I don't think you should feel guilty about it too. So you didn't study today, but you laughed, you smiled, you rested. You did everything you thought you don't deserve to do. You took it slow because you had to. It's alright, you have another day. And if today didn't go as planned, tomorrow will. Sometimes today may fail. You'll be too exhausted to move this fast because it is quite a task. So you didn't study today. It's not the end of the universe for today. Another chance and another day. I promise you'll be okay. Thank you. जैसी सुनी थी वैसे तो नहीं थी, फिर वो कैसी थी? जरा से हटके अंदाज में सिरियाची कविता सादर करें, वैसे सुनी थी वैसे तो नहीं। सभी को मेरा सादर प्रणाम। जो कविता मैं आप सभी के सामने आज प्रस्तुत कर रही हूँ वह मेरी स्वरचित कविता है। वो उस औरत ने लिखी है जिसे हमेशा ही गलत समझा जाता है। तो मेरी कविता कुछ ऐसे है कि लोगों से जैसी सुनी थी वैसी तो नहीं थी वो। कोई कहता वो ऐसी तो कोई कहता वो वैसी, ऐसी थी या फिर वैसी थी, कोई तो बताओ वो कैसी थी। फिर खुद उससे सुना और कुछ ऐसा सुना कि सबसे अलग पाया उसे। कभी आसमान में उड़ते हुए पंछी से सोच से आजाद, तो कभी सागर की लहरों से निडर, कभी रेगिस्तान की रेत तो कभी प्यासे को नीर। कहीं कोयल जो बंद पड़ी किसी पिंजरे में, कहीं कोयल जो बंद पड़ी किसी पिंजरे में, तो कहीं कस्तूरी जो फैली चहुओर। कहीं बंजर पड़ी जमी सी वो, कहीं बंजर पड़ी जमी सी वो, तो कहीं हरियालियों वाली खुशियाँ वो। और तब मुझे पता चला कि कैसी थी वो। उसे समझ सको तो समझ लो, उसे समझ सको तो समझ लो, क्योंकि लोगों से जैसी सुनी थी ना वैसी तो नहीं थी वो। सबसे अलग थी वो, सबसे जुदा थी वो, खुद की अपनी थी वो। लोगों से जैसी सुनी थी वैसी तो नहीं थी वो। धन्यवाद। ऐसी सुनी थी वैसे तो नहीं थी। संवाद साधण्यासाठी नीलम से निलायम अशा पद्धतीची ती कविता आहे। नीलम सेनी सादर करेल मुक्त संवाद आपले कवितेच्या माध्यमातून। आजच्या धकाधकीच्या जीवनात जसा संवाद महत्वाचा आहे तसा माझ्या कवितेतील मुक्त संवाद तितकाच महत्वाचा आहे। म्हणूनच आजचा विषय घेऊन मुक्त संवाद घेऊन येत आहे नीलम शेळके म्हणजे मी। आज ठरवले मनोमनी जायचे मानसोपचार तज्ञांकडे। ताप नव्हती जखम, पण लक्ष सारे मनाच्या दुखण्याकडे। लपत लपत गेले मी समाजाच्या नजरेपलीकडे। हळूहळू मनाची कवाडे उघडली डॉक्टरांकडे। प्रकाशाला सूर्य पोरका होतो की माझं मन, पण आयुष्यातला अर्थ मावळतोय। उरी विचारांचा कल्लोळ होतोय की नुसता भास, पण रोमारोमातून नदी पाजळतीये। पोटात आगडोंब भुकेचा पडतो की प्रेमाचा, पण घशात सुखाचा घास अडकतो। स्वतःवरचा विश्वास खालावतोय की स्वाभिमान, पण आरशातली प्रतिमा कुरूप दिसतीये। आकाशात अमावस्या असते की माझ्या मनातले डाग, पण त्या अंधारात मी माझं अस्तित्व हरवतीये। कसं शोधावं या अस्तित्वाला, कसं सांभाळावं या आयुष्याला। कहाणी माझी सांगता सांगता डोळी पाणी आले। आधार घेऊन मी नजरेनेच पुढे ते म्हणाले म्हणजे डॉक्टर। समुद्र कवेत घेऊन मी सामोरे जावे वादळाला, गहिवरल्या मनाला स्थिर करावे क्षणाक्षणाला। काळोख उशाला घेऊन मी चांदणे धरावे ओंजळीत, अर्थ हा आयुष्याचा वेगळा प्रत्येकाच्या नशिबात। हिंदी देऊनी प्रयत्नात
ठिणगी देऊनी प्रयत्नांना समर्पित करावे स्वतःला. सभोवतालच्या अंधारात काजवा बनवावे स्वप्नाला. सभोवतालच्या अंधारात काजवा बनवावे स्वप्नाला. आपण जणू मृगवनात शोधतो नव्याने अस्तित्वाला. पण गंध कस्तुरीचा मिळतो अंतरंगात आपल्याला. धन्यवाद. आपलं junior resident, Srin Kumar, who come back ही वेगळ्या स्टाईलची इंग्रजी कविता आहे. Honorable Dean Sir, Chief Minister of Yes Sir, dear professors, all the colleagues of the seated here. My poem's name is A True Comeback. In choking darkness of a weary night, when you are trembling, shivering under your pride, a time will come when you'll see a light to take you away, holding you tight. You'll struggle and give it a bite. But in the end, you know the forecast was right. That you'll have to go and you'll have to go. Yet you scream to your fullest might, I will come back, I will come back. And listening to your words so bright, the carrier light loses its flight. You drop down like a broken kite, and much to everyone's delight, you do come back, you do come back. Life, it's not a magic, neither a miracle. But even after the greatest debacle, you hold your nose and start again. In the swallowing cyclone of anxiety, and then being held by the great Almighty, you challenge the world with your thoughts right. At last, everything is set alright. To you and everyone, it's a peace in sight. That your efforts have seen the victory's light. But still being humble, you just say right. It's just you to come back after a brave fight. Thank you. क्षितिजाला पाचारण करतो. एक फुल ती जखम मध्ये सादर करेल. तुझी वाण माये तो आहे मुझे याद म्हणजे मी आज चालू अशी आहे हलका यात्री आणि आनंद बक्षी यांनी संगीत दिले गाजलेले गीत आहे. म्हणजे मी चालते. तुम आए तो आया मुझे याद गली में आज चार निकला. तुम आए तो आया मुझे याद गली में आज चार निकला. जाने कितने दिनों के बाद गली में आज चार निकला. जाने कितने दिनों के बाद गली में आचा निकला. गली में आचा निकला. तुम आए तो आया मुझे याद गली में आचा निकला. जाने कितने दिनों के बाद गली में आचा निकला. गली में आचा निकला. ये बेला दिन काजल बरसे बाराती ने बादल बरसे. सुनी रब ने मेरी फरियाद. सुनी रब ने मेरी फरियाद. गली में आचा निकला. गली में आचा निकला. तुम आए तो आया मुझे याद गली में आचा निकला. जाने कितने दिनों के बाद गली में आचा निकला. आज की रात जो मैं सो जाती खुलती आँख सुबह हो जाती. मैं तो हो जाती बस बर्बाद. मैं तो हो जाती बस बर्बाद. गली में
तुम आए तो आया मुझे यार, दिल में आता दिखरा, जल कितने दिनों के बाद, गली में आता दिखरा, जल कितने दिनों के बाद, गली में आता दिखरा, गली में आता दिखरा, तुम आए तो आया मुझे यार, गली में आता दिखरा, तुम आए तो आया मुझे यार, गली में आता दिखरा, गली में आता दिखरा। थैंक यू सो मच। त्या सुंदर गीतानंतर हृदय आनंद बक्षीचं संगीत आहे. मी एक बऱ्याच वेळा असं म्हणतात की कविता ही वेदनेतून बरेचदा जन्म घेते आणि स्त्रीच्या वेदना ह्या त्याहून जास्त असतात. अशाच पद्धतीची एक चीख, ना कपडे छोटे होते हैं ना दुपट्टा गिरा होता है, अशी बलात्कारी स्त्री बद्दलची वेदना आपल्या पुढे ठेवतोय. आडनावातच पंडित आहे आणि कवितेला यश आलेले, यश पंडित. गुड आफ्टरनून एवरीवन. आप सभी को कोजागिरी पूर्णिमा की बहुत बहुत बधाई. मेरी कविता का शीर्षक है जी. ना कपड़े छोटे होते हैं ना दुपट्टा गिरा होता है, ना कपड़े छोटे होते हैं ना दुपट्टा गिरा होता है. गिरी है अगर कोई चीज तो सिर्फ नियत होती है, सिर्फ नियत होती है. रात की यहाँ कोई बात नहीं, रात की यहाँ कोई बात नहीं, ये हैवानियत तो दिन दहाड़े भी होती है. उम्र और लिहाज कोई कारण नहीं साहब, उम्र और लिहाज कोई कारण नहीं साहब. दरिंदा और हैवान तो दूर, जिस छोटी बच्ची ने माँ कहना तक नहीं सीखा, वो झूले में झूल रही बच्ची भी तो होती है. और हैज के दिन गुजार चुकी है जो, वो औरत भी तो बलात्कारियों की शिकार होती है, वो बूढ़ी औरत भी तो बलात्कारियों की शिकार होती है. एक पंख कटे परिंदे की तरह वो अपने हाथ पैर फड़फड़ाती है. एक पंख कटे परिंदे की तरह वो अपने हाथ पैर फड़फड़ाती है. जल में वो मछली जैसे वो एक सांस को तड़पती है, वो एक सांस को तड़पती है. मानो आग में जल रही काया हो, मानो आग में जल रही काया हो, वो चीख चीख चिल्लाती है, वो चीख चीख चिल्लाती है. मगर अफसोस उसकी चीख कोई सुन नहीं पाता, मगर अफसोस उसकी चीख कोई सुन नहीं पाता. हर चीख उसकी एक शोर में दब जाती है, हर चीख उसकी एक शोर में दब जाती है. इस मुल्क में लड़ाई जो मजहब की शोर बहुत मचाती है, लड़ाई जो मजहब की शोर बहुत मचाती है. थैंक यू. स्वतःवरही थोडस प्रेम करून पाहावं, अंतरंगा सुरू अशी वेगळ्या ढंगाची आकाशची ही कविता सुंदरच सादर करेल. थोडस प्रेम स्वतःवर करावं. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. खरंच सर, जसे आता म्हणले की रोजच्या आयुष्यात, धावत्या आयुष्यात आपण जगत असतो. जगाला तर बोलतोच आपण, पण स्वतःशी कधी बोलत नाही, स्वतःकडे कधी लक्ष देत नाही आपण तेवढं. तर तुमच्या समोर एक कविता तर ठेवतच आहे, पण एक मेसेज म्हणून, एक संदेश म्हणून तुम्हाला देत आहे की स्वतःकडे थोडं लक्ष द्यावं, स्वतःवर थोडी प्रेम करावं. कवितेचं शीर्षक आहे थोडंसं प्रेम स्वतःवर. धावत्या आयुष्यात पळता पळता आज थोडं थांबावंसं वाटलं, सोडून सर्व काही आज चिंतामुक्त व्हावंसं वाटलं. आयुष्यभर सोबत असलेल्या सावलीशी आज थोडं बोलावं वाटलं, आयुष्यभर सोबत असलेल्या सावलीशी आज थोडं बोलावं वाटलं. बरंच काही बोलत होती ती, आज सर्व काही ऐकावं वाटलं. प्रत्येक वेळेस जिंकावंच असं काही नाही, प्रत्येक वेळेस जिंकावंच असं काही नाही, आज हरावंसं वाटलं. मिळवायचं तर बरंच काही, पण आज अपेक्षा शून्य व्हावंसं वाटलं. हरवलेलं मन आज पुन्हा शोधावंसं वाटलं. विसरून जीवन आणि मृत्यूतील अंतर आज मनमोकळं जगावं वाटलं. का पुन्हाच ठाऊक आज थोडंसं प्रेम स्वतःवरही करावंसं वाटलं, स्वतःवरही करावंसं वाटलं. थँक्यू. थर्ड MBBS ची कल्पना काळे. पेन सोलॅस. सोलॅस म्हणजे एनिबडी? सांत्वना, वेदनेची सांत्वना देखील सादर करेल कल्पना काळे. पेन सोलॅस. Good afternoon, everyone. I'll be presenting my poem that is Pain Solace.
In the sterile room, I see you lay, a silent plea in your eyes they see. The frailty of life etched on your face as I stand here. I stand here lost in a hopeless chase. I wear my coat, my mask, my shield, but inside my heart begins to heal. I wear my coat, my mask, my shield, but inside my heart begins to yield to the pain that courses through your veins, a battle fought with silent streams. Your labored breaths, a haunting sound, in this quiet room where hope is bound. I search for answers and a remedy to mend your wounds, to set you free. I see the memories in your gaze of brighter, healthier, happier days. I see the memories in your gaze of brighter, healthier, happier days, now dimmed by the grip of illness hand, a fate that's hard to understand. I wish I could turn the hands of time to rewrite your story to make it rhyme. I wish I could turn the hands of time to rewrite your story to make it rhyme. But as a doctor, I can only try to offer comfort to dry your eye. In this somber moment, my heart is heavy as I confront the limits of what's left. I'll do my best for you, I'll fight in the fading hope of a guiding light. For in this room where shadows dwell, I see your courage and I can tell that though your journey is fraught with pain, in my heart your strength remains. Thank you. तबला वादन यात विषादाचे नाद सुट्टीच्या प्रांताची बऱ्यापैकी विचार मन मात्र तिथेच राहील या अर्थाची वेगवेगळ्या ढंगाची मागणी. नमस्कार सर्वांना. आपण एकदा घरातून शिक्षणासाठी बाहेर पडलो की आपण आपल्याच घरातले पाहुणे होऊन जातो. तर हे आपले मान्यवर पण त्या फेजमधून गेलेत आणि आज आपण जातोय. तर या आपल्या सर्वांसाठी ही कविता आहे. मन मात्र तिथेच राहील. घरातून बाहेर पडताना आई तुझ्या हाताची चव जिभेवर येईल. घरातून बाहेर पडताना आई तुझ्या हाताची चव जिभेवर येईल. तुझ्या डोळ्यातील आसवा पाहून माझं मन मात्र तिथेच राहील. बाबा तुम्ही मिठीत घेतल्यावर तुमच्या काळजाचे ठोके मला ऐकू येईल. बाबा तुम्ही मिठीत घेतल्यावर तुमच्या काळजाचे ठोके मला ऐकू येईल. मनातल्या भावनांची जाणीव होईल. मनातल्या भावनांची जाणीव होईल. ते वाढलेले ठोके आणि लपलेले अश्रू पाहून माझं मन मात्र तिथेच राहील. ताई जाताना तू खाऊसाठी पैसे देईल. ताई जाताना तू खाऊसाठी पैसे देईल. आपण एकत्र घालवलेल्या क्षणांची आठवण येईल. त्या आठवणींनी मन व्याकुळ होईल. त्या आठवणींनी मन व्याकुळ होईल. त्या आठवणी घेऊन जाताना माझं मन मात्र तिथेच राहील. सवंगड्यांनो तुमचा निरोप घेताना, सवंगड्यांनो तुमचा निरोप घेताना एकटेपणाची जाणीव होईल. सवंगड्यांनो तुमचा निरोप घेताना एकटेपणाची जाणीव होईल. सुटणारे आपले हात पाहून माझं मन मात्र तिथेच राहील. माझं मन मात्र तिथेच राहील. धन्यवाद. ते म्हणजे सशक्तता. खेळ, कविता, वादविवाद स्पर्धा, सूत्रसंचलन अशा सगळ्या प्रांतात चोफेबार फटकीबाजी करणारी चोफे समृद्धी बोरा ची एक छान कविता आहे नमन उनको. गुड आफ्टरनून टू ऑल. एक कविता शहीदों के नाम. कि है नमन उनको कि जो इस देह को अमरत्व देकर इस जगत में शौर्य की जीवित कहानी हो गए हैं. है नमन उनको कि जिनके सामने बौना हिमालय जो धरा पर गिर पड़े और आसमानी हो गए हैं. है नमन उनको पिता जिसके रक्त ने उज्ज्वल किया कुलवंश माथा. माँ वही जो दूध से इस देश की रज तोल लाई. बहन जिसने सावनों में भर लिया पतझड़ स्वयं ही. हाथ ना उलझे कलाई से जो राखी खोल लाई. बेटियां जो लोरियों में भी प्रभाती सुन रही थी. पिता तुम पर गर्व है छुप
जाप जाकर बोल आई, ये है नमन उनको कि जिनकी अग्नि से हारा प्रभंजन, है नमन उनको कि जिनकी अग्नि से हारा दिवाकर, शिखर जिनके चरण छूकर और मानी हो गए हैं, है नमन उनको। हमने लौटाए सिकंदर, सर झुकाए मात खाए, हमसे भिड़ते हैं वे जिनका मंदरा से भर गया है। नरक में तुम पूछना अपने बुजुर्गों से कभी भी, उनके माथे पर हमारी ठोकरों का ही बयां है। यह नमन उनको जो इस देह को अमृत देकर इस जगत में शौर्य की जीवित कहानी हो गए हैं, है नमन उनको। लिख चुकी है विधि तुम्हारी वीरता के पुण्य लेखे, विजय के उद्घोष गीता के कथन तुमको नमन है। बहन के विश्वास, भाई के सखा, कुल के सहारे, पिता के व्रत के फलित माँ के नयन तुमको नमन है। यह नमन तुमको कि जिनको मृत्यु पाकर हुई पावन, है नमन उनको कि जिनको काल पाकर हुआ पावन, शिखर जिनके चरण छूकर और मानी हो गए हैं, है नमन उनको कि जिनके सामने बोला तुम्हारे। धन्यवाद। यानंतर मी मॅम दिस डिग्री वर्थ इट असाही प्रश्न विचारते मी. इज दिस डिग्री गुड? Very good afternoon to one and all present over here. First of all, a very happy Kojagiri Purnima. So, my poem is basically a conversation between a newly made doctor. He is little bit frustrated about the society, and he is having conversation with his professor ma'am. So, let's see what he says. Name of the poem is "Ma'am, is this degree worth it?" Worked so hard to achieve this degree. Worked so hard to achieve this degree. Even studied many hours regularly. Sacrificed everything which I could, even bared with everyone's mood. Ma'am, is this degree worth it? We are blamed for the mistakes which others commit. We are blamed for the mistakes which others commit. Sorry to say, ma'am, but they think we all for profit. We doctors work so hard. We doctors work so hard that our ethics don't allow us to expect any reward. Ma'am, is this degree worth it? We try to cope up with this every day. We try to cope up with this every day. We too are humans. We need someone to say. Not every time we get respect. And presently in society, we are the favored subject. Ma'am, is this degree worth it? Staring at the guy, the ma'am smiles and says, "You worked so hard to achieve this degree. That's why you have got wings to be free. You worked so hard to achieve this degree. That's why you have got wings to be free. You sacrificed everything which you could. You sacrificed everything which you could. Because of you, others are getting shelter and food. Yes, son, this degree is worth it. You are blamed because you're capable. You are blamed because you're capable. You're strong and you're able. Why to worry about reward if you get it every day? Why to worry about reward if you get it every day? Oh my dear, it is the blessings which will help you someday. Yes, son, this degree is worth it. Becoming a doctor requires immense hard work which only superhumans can afford. Becoming a doctor requires immense hard work which only superhumans can afford. Now you understood why this profession is regarded as next to God? Yes, sir, this degree is definitely good. Thank you so much. मॅडमचं आणि तुम्हाला लक्षात आलं असेल हो इट इज वर्थ. वडिलावर बापावर पुष्कळ लिखाण मराठी साहित्यात झालेलं आहे, सगळे जाणतात. परंतु म्हणजे बापावर कमी आहे आणि आईवर जास्त कविता आहे. त्यातले त्यात माधव जुनी कविता तुम्हाला आठवत असेल, प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, किंवा दादांची कविता आई काय असते. आई असते घरातल्या घरात, गजबजलेलं गाव नसते तेव्हा गलबजले.
आई असते दुधावरची साय, लंगड्याचा पाय, वासराची गाय, याच आशयाची ही प्रथमेशची कविता आई तो सादर केला त्याच्या पद्धतीने. आई. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझी आई सतत म्हणते, ज्या मातीपासून आपण वर आलो त्या मातीशी आणि ज्या माणसांनी आपल्याला घडवलं त्या माणसांशी नाळ कधीच तोडायची नाही. आणि आपल्या प्रत्येकाची आई कॉलेजला येण्यापूर्वी सतत काळजी करत असते, का तुला चांगला डॉक्टर व्हायचा आहे, खूप अभ्यास करायचा आहे, वाईट संगतीला लागू नको. तर लिहित आहे आईवर, शब्द तुझे आई येता आठवणी, शब्द तुझे आई येता आठवणी, तुडुंब डोळे भरून वाहे पाणी. निरर्थक आहे सगळे जग तुझ्या वाचुनी, निरर्थक आहे सगळे जग तुझ्या वाचुनी, आठवण येता तुझी मना होई बेचैनी. खूपच खडतर प्रवास आहे तुझ्या जीवनी, खूपच खडतर प्रवास आहे तुझ्या जीवनी. धीर धर, धीर धर, यशाचे शिखर दूर आहे अजून. शब्द तुझे आठवता, शब्द तुझे आठवता, ऊर जाई शहारुनी, शब्द तुझे आठवता, ऊर जाई शहारुनी. सर्वस्व आहेस ग तू, कसं जाऊ तुला विसरून. थकणार नाही मी या रणमैदानी, थकणार नाही मी या रणमैदानी. कष्ट तुझे दूर व्हावे, एकच ध्यास माझ्या मनी, एकच ध्यास माझ्या. आता ही एक कविता प्रथमेश माहुरकरची हिंदी रचना आपण आहे. भारत माता. नमस्कार. आईवडिलांवर, समाजावर, आवडत्या व्यक्तीवर लक्ष देता देता आपण राष्ट्राकडे लक्ष द्यायचं विसरून जातो, नाही का? तर आपली सर्वांना माहिती की आपण सर्वजण भरपूर समजतो आपल्या माता, पण आपली सगळ्यात महत्त्वाची माता म्हणजे भारत माता. हिला घेऊन एक कविता सादर करत आहे. तर भारत माता तर सादर करतो. जिस भूमि को हमने माता माना है, जिस भूमि को हमने माता माना है, वो साक्षात नवदुर्गा है. जिस भूमि को हमने माता माना है, वो साक्षात नवदुर्गा है. और जिसने भी उस पर आग उठाई है, उसकी जिंदा कब्र हमने यही दफनाई है, उसकी जिंदा कब्र हमने यही दफनाई है. उत्तर में स्थित हिमालय जिसका मुकुट बन खड़ा है, उत्तर में स्थित हिमालय जिसका मुकुट बन खड़ा है. और तीन ही दिशाओं में फैला नील समुंदर जिसका पल्लू बन फैला है. यहाँ का पत्थर पत्थर हमारे लिए भगवान है, और यहाँ का उगा पेड़ हमारे लिए भ्राता. यहाँ का पत्थर पत्थर हमारे लिए भगवान है, और यहाँ का उगा पेड़ हमारे लिए भ्राता. और यहाँ सी बहती हर धारा को हमने गंगा माना है, यहाँ सी बहती हर धारा को हमने गंगा माना है. और यहाँ से गुजरती हवा को भी हमने हमारा साथी चुना है, और यहाँ से गुजरती हवा को भी हमने हमारा साथी चुना है. तो अब उसकी अवयव की बात करता हूँ तो कहता हूँ कि सिंह सा गर्जता महाराष्ट्र जिसका हृदय है, सिंह सा गर्जता महाराष्ट्र जिसका हृदय है. त्रिशूल तलवार लिया पंजाब उसका बाहु है, हाथों में लिया राजदंड सा, हाथों में लिया राजदंड सा. गुजरात उसका आयुध है, हाथों में लिए राजदंड सा, गुजरात उसका आयुध है. और हिंदू राष्ट्र बनाने की नींव लिया उत्तर प्रदेश उसका आत्मा है. पैरों में पहनी पायल सा, केरल उसका सौंदर्य, पैरों में पहनी पायल सा, केरल उसका सौंदर्य है. और बालों में पहने सफेद सा, हिमाचल उसका गजरा है. हाथों में खनखनती सप्तराष्ट्र उसकी चूड़िया है, हाथों में खनखनती सप्तराष्ट्र उसकी चूड़िया है. और नाक में पहनी नथनी सा, दिल्ली उसका सौभाग्य है, और नाक में पहनी नथनी सा, दिल्ली उसका सौभाग्य है. अब कुछ पंक्तियां उन लोगों के लिए जो इस पर कड़ी नजर लगाए हुए हैं. तो कहता हूँ कि कोशिश जिसने भी की इसको क्षति पहुंचाने, कोशिश जिसने भी की इसको क्षति पहुंचाने की तैयारी कर रहे हम उन पर नंगी तलवार चढ़ाने की, तैयारी कर रहे हम उन पर नंगी तलवार चढ़ाने की. सज रही जिनके मन में साजिश इसको मिटाने की, सज रही जिनके मन में साजिश इसको मिटाने की. और हमने भी कसम खाई है उसका सर कलम करने की, और हमने भी कसम खाई है उसका सर कलम करने की. अब कहता हूँ उस उत्तर और पश्चिम राष्ट्र को, आप समझ ही गए मैं किसका बात करता हूँ, चीन और
पाकिस्तान के। अब कहता हूँ उस उत्तर और पश्चिम राष्ट्र को कि अपने दायरे में रहना सीख लो। अब कहता हूँ उस उत्तर और पश्चिम राष्ट्र को कि अपने दायरे में रहना सीख लो। होगी अगर शंका कोई तो एक बार पृथ्वी, ब्रह्मोस और अग्निअस्त्र को भी देख लो। होगी अगर शंका कोई मन में तो एक बार पृथ्वी, ब्रह्मोस और अग्निअस्त्र को भी देख लो। होंगे कई जातियां और पंथ हमारे, होंगे कई जातियां और पंथ हमारे, लेकिन हमारी एक ही माता है। होंगे कई जातियां और पंथ हमारे, लेकिन हमारी एक ही माता है। गर्व से कहो हम भारत के और भारत हमारी माता है, और गर्व से कहो हम भारत के और भारत हमारी। आयुष्य जणू हातातील केसरी दुधाचा प्याला, सरते पिऊन वरवरचे मेवा उलटूस तळाला, अशी भावविभोर कविता सादर करेल. तिच्या आडनावातच दम आहे, अशी कदम रूपाली. आयुष्य सुरेखच असते, आयुष्य सुरेखच असते. दृष्टिकोन बदलून घ्यावा, रेंगाळून चवचवीने रस आयुष्याचा प्यावा, रस आयुष्याचा प्यावा. घोट घोट क्षणाक्षणाला, घोट घोट क्षणाक्षणाला वेगळाच मग वाटावा. स्वादही अशा जगण्याचा दिन प्रतिदिन वाढत जावा, दिन प्रतिदिन वाढत जावा. आयुष्य जणू हातातील, आयुष्य जणू हातातील केशरी दुधाचा प्याला, सरते पिऊन वरवरचे मेवा उरतोच तळाला, मेवा उरतोच तळाला. धर्म आणि राज दोन्ही नावात एकत्र नांदत असलेला हा धर्मराज माने, त्याला कुठली प्रश्न तुम्हाला मला ते माझे अपील झाले, हे तिला कुठं कळते असे काही भलते प्रश्न घेऊन आपल्याकडे आले. नमस्कार, माझ्या कवितेचं नाव आहे हे तिला कुठं कळते. हे तिला कुठं कळतंय म्हणूनच तर लिहितो. तिचा माझा नाही, त्यांच्या मनात प्रश्न आहे. हे तिला कुठं कळतंय म्हणूनच तर लिहितो. तिचा माझा संवाद सुरू होण्याआधीच संपतो. माझ्या डोळ्यांमध्ये तिला पाहिलं कोणीतरी म्हणूनच मी सर्वांशी खाली पाहून बोलतो. वास्तवात ती माझ्या फक्त कवितेतच असते. हे तिला कुठं कळतंय म्हणूनच तर लिहितो. चंद्र तिचा आरसा जणू पौर्णिमेचे रूप, मी चित्र तिचे वेड्यावानी सागरात शोधतो. तिचे गोड स्मित हास्य जणू स्वर्गाचेच दृश्य, माहिती असूनही मरणाचे हे गुपित, देव जाणे का तिला मी एकटक पाहतो. हे तिला न बोलताही ती खूप काही बोलते. सारे विसरल्याचे दाखवून मनातच ठेवते. नेहमी एक प्रश्न घाव घालतो मनाला, मित्र, प्रेम, अज्ञात, काय नाव या नात्याला. या प्रश्नाची मागणी या कवितेत करतो आणि हे तिला कुठं कळतंय म्हणूनच तर लिहितो. धन्यवाद. अमोल राठोड हा आमच्या लालवाडी तांड्याचा थेट इथे दाखल झालाय आणि माझा मित्र राठोड विरा, सरांना माहिती असेल की त्याला साहित्य अकादमी मिळालेलं आहे. त्याचा पाहुणा आहे, बघू आता ते किती म्हणजे पाहूनपणाला फिट राहतो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे जीवन लक्षण. चला शिकूया जीवन लक्षण, चला शिकूया जीवन लक्षण, कराया मानवतेचं रक्षण, देऊ जीवनाला अमूल्य आरक्षण. हॅलो, डबल. चला शिकूया जीवन लक्षण, चला शिकूया जीवन लक्षण, कराया मानवतेचा रक्षण, देऊ जीवनाला अमूल्य आरक्षण, कामात आणू आपला प्रत्येक क्षण. चला शिकूया जीवन लक्षण. योग अभ्यासाने चित्त होई शांत, योग अभ्यासाने चित्त होई शांत, मनात नको आता कसलीही खंत, स्वीकारू मार्ग सत्याचा होऊन संत, अंगीकृत करू धर्म भक्तीचा. फुल बनवणे फुलासारखा हसू, फुल बनवणे फुलासारखा हसू, कधीही कुणावर न रुसू, कधीही कुणावर न रुसू, ज्ञान गंगेच्या काठावर बसू, कर्म कराया कंबर आपण बसू. त्यानंतर वयात या तुकार मुकाराचे आकर्षण, वयात या तुकार मुकाराचे आकर्षण, अल्पकाळात होते कसे जीवनाचे घर्षण, महाविरुद्ध यातू व दुशासन, अभिमानाने घडव स्वतःचा शासन, अभिमानाने घडव स्वतःचा शासन. यासाठीच सुवाक्य पडो सदा कानाशी,
सुवाक्य पडो सदा कानाशी, विचार झडो सर्व मनाशी, विचार झडो सर्व मनाशी, कधी न डरो पराजयाशी, कधी न डरो पराजयाशी, होईल विजय इच्छा धरो मनाशी, होईल विजय इच्छा धरो मनाशी. नंतर विश्वजीवनाची घेताना ज्ञान, विश्वजीवनाचे घेताना ज्ञान, समप्रमाण ठेवा मान अपमान, समप्रमाण ठेवा मान अपमान, शिक्षणाला न ठेवता गहाण, शिक्षणाला न ठेवता गहाण, प्रसार करून याचा तू हो महान, प्रसार करून याचा तू हो महान. एवढं बोलून संपवतो. पिंक सिटी जयपूर आलेला पिंक, पिंक कलरचा नीलेश. अभी जब मैंने खुद को जिंदा पाया, मला थोडं आश्चर्य वाटलं, म्हणजे खुद मैंने जिंदा पाया. माझं हे माझं ते म्हणता म्हणता जगायचंच राहून गेलं. कॅन्सर झाल्यावर कळलं आयुष्य किती लवकर गेलं. तर तू नाही ते सांगू दे तू बरं ठीक आहे. तू पानभर हरिवंश राय वगैरे माझे आवडते कवी आहेत. त्याची रचना त्यांनी ठेवावी. मैंने खुद को जिंदा पाया आहे ही शेवटची कविता आहे. मकसद नहीं था मेरा कुछ मलाल भी नहीं था, सफर कुछ यूं ही था, ना सफर में मैं था ना हम सफर था. खुद से मैंने सवाल किए, ये मैं हूँ या कोई और मुझ में समाया. खुद में खोया को ढूंढता रहा, सबके बीच में खुद को अकेला पाया. तुम भी थे क्या उस दिन जब मैंने खामोशी में कुछ बताया. धीरे धीरे सबसे मिलते रहे पर खुद से दूर होकर, सबको आईना बनाकर खुद को उसमें देखना चाहा, पर आखिर में पाया क्या, काल्पनिक दौड़ने की जिंदगी. फिर पूछा खुद से, खुद के लिए किया क्या कुछ, पर शायद खुद से खुद के लिए उम्मीद ही इतनी कम थी कि उस रास्ते की हवा, किताब का पन्ना, बादल के साए, मन की गहराई का ख्याल न मेरे मन में आया. जिस दिन मैं इन सब में साथ ढूंढना चाहा, मैं खुद के करीब आया, मैं मुझसे मिल पाया. उस हवा के बीच मैंने खुद को जिंदा पाया. उस हवा के बीच मैंने खुद को जिंदा नाही हा तर जंगीड नाही ते मी शायरी बोल. अब थोड़े 2 मिनट है तो एक मिनट नहीं वो जयपुरी नहीं होना. हाँ जी. जिंदगी को जीना सीख रहा हूँ मैं, लोगों को समझना सीख रहा हूँ मैं. जिंदगी को जीना सीख रहा हूँ मैं, लोगों को समझना सीख रहा हूँ मैं. पता नहीं कैसे निकल गए मम्मा पापा के पास रहने के वो दिन, पता नहीं कैसे निकल गए मम्मा पापा के पास रहने के वो दिन. अब तो हर रोज नए दोस्त बनाना सीख रहा हूँ. अब तो हर रोज नए दोस्त बनाना. कर्मयोगी खासदार पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलावर लिहिली आदरणीय सरांची ती कविता आहे. सादर करणार आहे शब्द त्यांचे डॉक्टर सुनील नाथा मस्के सर. सुंदर कविता आहे, छोटी कविता आहे. कविता म्हणण्याची त्यांच्या प्रती व्यक्त केलेला भाव आहे. पाषाणातून शिल्प घडवी कर्तृत्वाचा तू शिल्पकार, शिक्षणाची गंगा आणून करीशी जनोद्धार. प्रवरेचा तू ऋषी महर्षी, दिनाचा तू कैवारी, सहकारतेचा आढळ सप्तर्षी, पतितांना उद्धारी. अशिक्षितांना ज्ञान देऊनी स्वयंफळ त्यागी, घराघरांना उज्ज्वल करुनी खुशी निष्काम कर्मयोगी. ही कविता आहे खासदार बाळासाहेब विखे पाटील. धन्यवाद. पुढे डॉक्टर द्रविड मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला आपले मुख्य प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यावी. साहित्य मंडळ या कार्यक्रमासाठी आपल्याला पद्मश्री साहित्य पुरस्कार प्राप्त कवी संजीव तनपुरे आज लाभले आहेत. त्यांचा जवळपास 30 वर्षापासून कविता आणि इतर लेखनाचा गाढा अभ्यास आहे. त्यांनी लपवलेली कविता हा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि या कविता संग्रहाला 2015 साठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील महाराष्ट्र टाइम्स या नामवंत वृत्तपत्रकाने या कविता संग्रहाची दखल घेऊन त्यांच्या पुरवणीतून मुलाखत प्रकाशित केली. त्यांनी प्लॅन बी या शॉर्ट फिल्मचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांनी विविध डॉक्युमेंटरीज,
साठी सुद्धा लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. बियॉन्ड बुक्स या यूट्यूब चॅनलवरून सध्या प्रसारित होणाऱ्या एपिसोडसाठी लिखाण आणि दिग्दर्शन करतात. त्यांनी जवळपास 220 पेक्षा जास्त शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. ते अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके आणि दिवाळी अंकामधून सातत्याने लिखाण करतात. त्यांनी अनेक गीत लेखन केले आहे. अनेक गाणी, फिल्म्स, डॉक्युमेंटरी साठी ते एडिटर म्हणून त्यांचं मोठं योगदान आहे. थँक्यू. कविता कदाचित माझ्या आयुष्यातून फार लवकर निघून गेली असते, पण सरांनी सतत मला विचारत राहिले की संजू नवीन काय घेतोस, काय चाललं आहे, काय नवीन ऐकवतोस. आणि कुठेतरी कवितेबद्दलची एक जबाबदारी सरांनी कळत नकळत माझ्याकडे सरकवली. आणि जसं आता सांगितलं की 30 वर्ष झाले, माझ्यासाठी तो प्राणवायू कवितेचा आहे आणि आता ती रक्तातून वाहते. म्हणजे कविता जगता येते. आणि मी नेहमी माझ्या कवितेला असं म्हणतो की कविता लिहिता येते तो गुणवंत, कविता लिहिता येते तो गुणवंत, कविता समजते तो भाग्यवान. कविता लिहिता येते तो गुणवंत, कविता समजते तो भाग्यवंत आणि कविता जगता येते तो भगवंत. हे खूप वेगळं वातावरण आहे. समोर सगळे डॉक्टर्स आहेत आणि मला ती मुन्नाबाईमधलं येतानाच एक सेम हॉल आणि मुन्नाबाईची एंट्री आणि मला असं वाटलं की अशा वातावरणात मला कविता म्हणायची आहे आणि खूप छान वाटलं. कारण का की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नंतर उपचार करणार आहात, लोकांना डायग्नोज करणार आहात आणि त्यांना बरं करणार. पण तुम्हाला बरं कोण करणार हा प्रश्न शेवटी ऍट द एंड ऑफ द डे सरांचं माझं येताना तर ते डिस्कशन चालू होतं की ठीक आहे ना, आपण हे सगळं करतो, पण शेवटी आपणही कुठेतरी तोच जर्नी जो समोरच्याचा चालू आहे माणूस म्हणून, त्या जर्नीतनं आपणही चाललेलो असतो. आपल्याला बरं करण्यासाठी आपल्या हाती काहीतरी असावं. मग ते गाणं असेल, मग ते एखादं बासरी वाजवणं असेल, चित्र काढणं असेल, काहीतरी असलं पाहिजे. आणि मला खूप छान वाटलं कवितेचे जे विषय होते, व्हरायटी होती आणि जे एक्सप्रेशन होते. मी तुम्हाला खरं सांगतो, मी अजिबात जोक नाही करत. मी 30 वर्ष खूप कवी संमेलन अटेंड केली, पण आजचं जे कवी संमेलन इथे तुमच्या या हॉलमध्ये मी ऐकल्यात कविता, त्याच्यामध्ये एक प्रांजळपणा होता. सगळ्यात महत्वाचं ती कविता तुम्ही आतून लिहिली, त्याच्यात कुठेही असं जाणवत नव्हतं की काहीतरी तुम्हाला बाहेरून हेल्प घ्यावी लागली आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की इट इज अ मेडिसिन टू द सोल. कविता जी आहे तुमच्या आत्म्याला बरं करते आणि एक नवी उभारी देते की तुमच्या हातून नवीन काहीतरी घडावं. आणि मुळामध्ये तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही हार्टचं ऑपरेशन पुढे जाऊन करणार आहात, तर तुमचं हार्ट त्यासाठी चांगलं आणि त्या हार्ट मध्ये ती संवेदनशीलता हवी. जर ती संवेदनशीलता माणूस म्हणून, डॉक्टर म्हणून तुमच्यात पाजारत राहिली तरच तुमच्या हातून चांगलं काम होणार आहे आणि तुम्ही यशस्वी डॉक्टर होणार आहात. कारण सांगायला हरकत नाही, मी पण 25 वर्ष झाले मी मेडिसिनच्या बिझनेस मध्ये आहे. जवळून तुमचं क्षेत्र पाहतो आणि बरेचसे माझे मित्र आहेत ते म्हणतो की संध्याकाळी जेव्हा निघायच्या वेळेला पेशंट ऍडमिट होतो आणि आम्ही घरी जातो आणि सतत घरात काहीतरी वेगळं चालू असतं, मुलाचं बायकोचं, आणि मी फोन करून हॉस्पिटलला विचारतो की सेटल झालाय का. इकडे मी अनसेटल्ड आहे, जोपर्यंत तो सेटल आहे. या लाईफ मध्ये किंवा हे लाईफ तुम्ही चूज करता, सो यू नीड मेडिसिन. आणि हे मेडिसिन विखे पाटील फाउंडेशन तुम्हाला देत आहे. या पद्धतीनं ऑर्गनाईज केलेला मला वाटतं मेडिकल कॉलेज मधला हा वेगळा उपक्रम मी पाहतो. तर मला नेहमी असं वाटतं की 3 प्रकारची माणसं असतात ज्यांना नदी क्रॉस करायची असते. पहिली काही माणसं असतात ती नदी ओलांडून जातात, ती मागे वळून पाहतात. काही दुसरी माणसं असतात ती नदी ओलांडून पलीकडे जातात
मागे वळून पाहतात माझी हेल्प कोणाला हवी आहे का नदी ओलांडण्यासाठी, आणि ते त्याला मदत करून नदी क्रॉस करण्यासाठी त्याला हेल्प करतात. आणि तिसरी माणसं स्वतः नदीवर. तर जेव्हा मी विखे कुटुंबाकडे पाहतो तर तेव्हा ही माणसं मला अशी जाणवतात की यांनी हात दिले खूप लोकांना आणि ही नदी ओलांडण्यासाठी मदत केली. सो फार मोठं काम ह्या कुटुंबाचं आहे आणि आपण सगळेच कायम त्याचे ऋणी आहोत. मला थोडा सहवास आजार साहेबांचा मिळाला, सरांना माहिती की सरांमुळेच मिळाला ऍक्च्युली. आणि अशा या छान वातावरणात एक कविता तुमच्या समोर ठेवतो. मी कवितेविषयीच बोलतो आधी. माझ्या कवितेत तिनं उसवलं मला अगदी आतमधून. तिनं उसवलं मला अगदी आतमधून, आडवे उभे धागे काही तुटले काही सुटले. तिनं उसवलं मला अगदी आतमधून, आडवे उभे धागे काही तुटले काही सुटले, तसे जगण्यालाही नवे दुमारे. ती सांगत गेली तिच्या माझ्यासोबत जगण्याच्या निमित्ताविषयी. ती सांगत गेली तिच्या माझ्यासोबत जगण्याच्या निमित्ताविषयी, आणि मी मांडत गेलो मलाच दरवेळी नव्याने स्वतःला पुन्हा पुन्हा जुळवत, नवी पद्धती अंगी रुळवत, माझं मलाच प्रगल्भ होताना पाहिलं मी तिच्या सहवासात. ती आता इथेच राहते माझ्या स्वभावात, मेंदूत, हृदयात, प्रसंगी रक्तातून. ती आता इथेच राहते माझ्या स्वभावात, मेंदूत, हृदयात, प्रसंगी रक्तातूनही वाहते. मला आठवत नाही तिची माझी पहिली भेट, आणि मी सांगूही शकणार नाही कविता कशी आली हृदयात थेट. थोडस तरुणाई आहे म्हणून एक कविता. पाऊस जणू तिच्यासाठीच आल्यासारखा वागायचा. ती ओली चिंब झाली की लगेच पुन्हा थांबायचं. पाऊस जणू तिच्यासाठीच आल्यासारखा वागायचा. ती ओली चिंब झाली की लगेच पुन्हा थांबायचा. तिच्या अंगभर पाऊस मोत्यांसारखा वासायचा. ती शहारली की मनातल्या मनात हसायचा. त्याला पाहताच तिला नेहमी गाणं सुचायचं. पावसाकडे तिला द्यायला असं काय असायचं. कधी पाऊस गारा आणायचा तिच्यासाठी. कधी ती नावा करायची त्याच्यासाठी. नावेत बसून मग तो लांब निघून जायचा. तसा तिच्यासोबत पाऊस वर्ष राहायचा. ती पाऊस वेडी होती तोही वेडा पाऊस होता. ती पावसाची आणि पाऊस तिचा होता. पडत्या पावसात तिचा हात धरून चालताना पाय एकदाही सटकले नाहीत. धडपडलं ते माझं मन. थोडा समावेश उल्लेख केला की आईवरती खूप लिहिलं गेलं आणि वडील कसे आपण म्हणूयात की बिहाइंड द कर्टन राहिले. आणि त्या वडिलांविषयी कविता लिहिली. माझा बाप म्हणजे दैवानं माझ्या पदरात भरभरून घातलेलं माप.
माझ्या पदरात भरभरून घातलेलं माप, लहानपणी धरतो बोट, लहानपणी धरतो बोट, तो जग साधं सरळ सोड. लहानपणी धरतो बोट, तो जग साधं सरळ सोड. करू नकोस नक्कल, आपली शक्ती म्हणजे आपली अक्कल. करू नकोस नक्कल, आपली शक्ती म्हणजे आपली अक्कल. तो संस्काराचा असा बिंबव. कुठला जरी काटा पाप बदलू देत नाही वाटा. कुठला जरी काटा पाप बदलू देत नाही वाटा. पड म्हणतो, लढ म्हणतो, म्हणतो सांभाळ स्वतःचा काठा. पड म्हणतो, लढ म्हणतो, म्हणतो सांभाळ स्वतःचा काठा. त्याचं दोरीतलं जगणं स्वच्छ नजरेनं जगाकडे बघणं. त्याचं दोरीतलं जगणं स्वच्छ नजरेनं जगाकडे बघणं. माझ्यात संस्कारित होताना मला होऊ देत नाही बघणं. बापाजवळ नसते फारशी रक्कम, बापाजवळ नसते फारशी रक्कम, तरी तो करतो मला भक्कम. त्याची शैली, त्याचा वकू शिकवत राहतो मला. त्याची शैली, त्याचा वकू शिकवत राहतो मला. मी दिसतो बापासारखा, मी दिसतो बापासारखा आणि बनतोही बापासारखाच. मी दिसतो बापासारखा आणि बनतोही बापासारखाच. पोराला बाप माणूस करण्यासाठी पडत राहतो माझा बाप. पोराला बाप माणूस करण्यासाठी धडपडत राहतो माझा बाप. या माझ्या बापासारखाच असतो बहुधा आपल्या सगळ्यांचाच बाप. या माझ्या बापासारखाच असतो बहुधा. पुन्हा एकदा मी मस्के सरांचे आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलवलं. छानस कवी संमेलन मला ऐकायला मिळालं. आणि लिहित राहा. आणि खरं सांगतो, लिहिणं म्हणजे पुन्हा एकदा जितो. आपण परत एकदा स्वतःला जसं साप कात टाकतो आणि पुनर्जन्म घेतो. तुम्ही लिहिल्यानंतर तुमचा निचरा होतो आणि बाकीचा कचरा निघून जातो आयुष्यात. त्यामुळे लिहिणं फार महत्वाचं आहे. लिहित राहा. धन्यवाद. सरांनी खरंच खूप छान संवाद साधला, मनापासून येणारा, मनापर्यंत पोहोचणारा. आणि मला खूप आवडली आणि मला खात्री आहे की सगळ्यांनाच आवडली असावी ती. आणि जसं सर म्हटले की कविता जगता आली पाहिजे, तर कदाचित मला दिसत होती ती सरांच्या स्वभावातली ती, किंवा पावसात भिजणारी ती. त्यामुळे सरांचे खरंच खूप धन्यवाद. यापुढे आम्ही मोरे सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या श्रोत्यांशी थोडासा संवाद साधा. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयातर्फे श्रीमती सिंधुताई विखे पाटील साहित्य मंडळातर्फे आयोजित आजचा हा हृदयस्पर्शी काव्य कोजागिरीचा हा उत्सव मनाला अतिशय अतिशय प्रफुल्लित करणारा होता. मला वाटलं 2 तास आपण इकडे जाणार हॉस्पिटलमधून, पण मी आता 2 तास तिथे जाऊन बसणार, एवढा फ्रेश झालो. तर सर्वप्रथम डीन डॉक्टर सुनील नाथराव मस्के सर यांना मी अभिवादन करतो. इतकं म्हणजे योगायोगाने सुदैवाने फाउंडेशनला सरांसारख्या व्यक्तिमत्वाचा लाभ मिळालेला आहे. खरं म्हणजे की बरेच डॉक्टर फक्त प्रॅक्टिस करतात. सरांनी म्हणजे यशस्वी प्रॅक्टिस. काही डॉक्टर फक्त टीचिंग करतात. सरांनी यशस्वीरित्या टीचिंग. काही डॉक्टर फक्त टीचिंग करतात, पण सरांनी यशस्वीरित्या प्रशासकीय जबाबदारी सांभाळली, कौटुंबिक जबाबदारी सांभाळली, नानाविध आव्हाने स्वीकारली. नॅटचा A+ वडोदरा संस्थेला असं केलं. आणि असं करताना जर तुम्ही पाहत असाल, विशेषतः सिनियर मंडळी आहेत, म्हणजे सरांच्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श अनेक विभागाला जातो. नवदुर्गांचा उत्सव की जागर, जे काही आरोग्य जागर असतो, किंवा जर तुम्ही पद्मश्रींचा पुतळा पाहिला असेल, ते निश्चयाचा महामेरू, तर ते जे लिहिलेलं आहे ते सरांनी लिहिलेलं आहे. म्हणजे सगळे जबाबदाऱ्या सगळं करत असतात ना, म्हणजे प्रत्येक म्हणजे साहित्याची आणि अशा अनेक कलागुणांची म्हणजे बांधिलकी जोपासणं आणि हे सगळ्यांना त्याचं एक्सपोजर देणं, म्हणजे खरंच हे सगळं तुमच्यामुळे सर आहे. तर सर्वांना मी विनंती करेन, कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजेश गायकवाड सरांनी
विठ्ठलराव विखे पाटलाबद्दल किती सुंदर बोध काव्य वाचवलं आणि शेवटी परत बाळासाहेबांविषयी लिहिलेलं ते वाचलं. आणि अनेक ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल सरांनी अनेक पुस्तकं लिहिलेत. विशेष म्हणजे सरांचं संत साहित्यावरचं जे लिखाण आहे म्हणजे ते म्हणजे अगदी प्रशंसनीय आणि खूप सुंदर आहे. म्हणजे अनेक विभागाला असं नाही की फक्त वैद्यकीय याच्यावर लिहिलंय, प्रेमावरच लिहिलंय, याच्यावरच सरांचं लेखन हे चौफे. त्यामुळे म्हणजे अगदी चांगल्या ठिकाणी तुम्ही आलेला आहात. आणि जशा काही घटना घडतात किंवा घडल्यात आपल्याकडे वगैरे तर म्हणजे हे आजचा हा जो उत्सव आहे, आजची जी आहे, ह्याला मी सरांना विनंती करेन की 1-2 महिन्याला एकदा जर असं झालं खरंच म्हणजे मन प्रफुल्लित व्हायला लागेल. कारण डॉक्टर म्हणजे ही डिग्री वर्थ आहे का, व्यवसाय वर्थ आहे का, असे काही प्रश्न काही जणांनी उपस्थित केले. पण म्हणजे कधी मनात किंतु परंतु पण येणार नाही सर जर 2 महिन्याला एकदा असा हा कार्यक्रम झाला. आणि गायकवाड सर म्हणजे खरंच म्हणजे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणजे बाप माणसाने बापावर कविता वाचली पण आपल्याला माहित आहे सरांचे बाप नावाच्या माईला जी आहे, सरांचं जे पुस्तक आहे त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. असे पुरुषही आपल्यामध्ये सरांच्या स्वप्नांना किंवा ज्या आहेत त्यांना एक मोठं रूप व्यासपीठ करून देण्यासाठी जे प्रयत्न लागतात ते. आणि कवितेविषयी सर 1-2 मिनिट बोल. म्हणजे मला जरी येतो की जजेसना जी डिफिकल्टी जात असेल वेळ लागावा म्हणजे मी थोडा बोलून म्हणजे मला कविता ऐकताना मला असं वाटलं की सर म्हणत होते की मी खरं म्हणजे खूप आधी कवी होतो खूप लहानपणी. तुमची जी हरवलेली वही तुम्ही प्रकाशित केली माझी हरवलेलीच आहे अजून. पण म्हणजे इतकी लहान वयाची मुलं फर्स्ट MBBS ची मुलं ते म्हणजे एवढी सगळ्यांनी इतके सुंदर 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 कविता लिहिलेली. म्हणजे मला आता म्हणजे हय नमन कोण लिहिलं किती सुंदर म्हणजे खरंच म्हणजे अप्रतिम. म्हणजे देशभक्तीवरचं हे नमन असेल किंवा त्याचा भारत मातेवरचा असेल किंवा माझ्यामध्ये जैसी सुनी थी वैसी हो नहीं थी वैसी थी म्हणजे स्त्रियांच्या म्हणजे बद्दल जे काही कोणी गैरसमज करून घेतो किंवा आपल्या बाजूने सांगतो पण खरं कसं असतं जगणं किती तिला फ्रंटवरती लढावं लागतं. बऱ्याचदा विशेषतः स्त्रियाबद्दल म्हणतो की ऑफिसचं काम संपून ती घरी जाते. पुरुष जेव्हा घरी जाते ते घरी जातात पण ती जाते दुसऱ्या कामावर जाते. अशा अनेक नानाविध जबाबदाऱ्या म्हणजे पार पाडत असताना तिची व्यथा मांडली. आणि इंग्लिश मधल्या अश्विनी कुमारची जी कविता होती म्हणजे ट्रू कमबॅक म्हणजे आता बऱ्याचदा ताणतणावात आपले स्टुडंट UGचे असतात PGचे असतात अशा कविता म्हणजे माझ्यामध्ये 3-4 ते लिहिल्या. माझ्यामध्ये नीलमनी पण म्हणजे अपॉइंटमेंट विथ सायकॅट्रिस्ट सारखी जी मनातली जी धांदल आहे ती शब्दातून मांडली. म्हणजे खरंच गरज आहे आपल्याला सगळं. मी म्हणजे ऍक्च्युली सरांना विनंती करेल की हे जमलं तर म्हणजे आपण हे प्रिंट करावं प्रत्येक वर्षीच. आता आजच्या काव्य कोजागिरीच्या ज्या कविताचा संग्रह होता तो आपण प्रिंट करावा. त्याच्यासाठी लागणारा खर्च मी देईन पहिल्या वर्षीचा. म्हणजे ती पुस्तक भले PDF सगळ्यांना शेअर झालं त्याच्यातून किती मनाचं म्हणजे आणखीन एक जण मला वाटतं त्याच्यावर लिहिली आणि दुसरी एक जण सायकोलॉजिकल इश्यूज वरती लिहिताना म्हणजे मला वाटतं आणखीन कोणीतरी एकाने लिहिली. इंग्लिश मध्ये होती. माझं इंग्लिश थोडं कच्चा एवढं आठवणार नाही पण हा पण त्या इतक्या सुंदर. आणि तिथून ते म्हणजे नेहमी आपल्याला कविता जसं वाटतं की दर्दी लोक सरांनी आधी सांगितले की म्हणजे ऍक्च्युली आमच्या बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये एवढे लोक जेव्हा सुरुवातीला असतात तेवढे शेवटपर्यंत असतात. दर्दी म्हणल्यावर मला कळलं की बरेच दर्दी लोक इथं आहेत तर त्यांची गर्दी इथं झालेली आहे. त्यांनी जे हो तिला कुठं काय कळतंय असं म्हणून मला वाटतं आज कोणाला तरी त्यांनी प्रपोज केलेला आहे. आमची काही हरकत नाही तिनं जर हात वर करून त्याला होकार दिला तरी. तर मी लहानपणी मी पण दर्दी होतो आणि मग माझं कविता खूप लिहायचो मी जेव्हा दर्दी होतो आणि माझं प्रेम सक्सेसफुल झालं. सक्सेसफुल झालं आणि मग मी कविताच लिहायचं बंद केलं. कदाचित झालं नसतं तर माझ्यामध्ये एक कवी चांगला आला असता. आणि सरांनी जसं म्हणाले
की सर म्हणजे कदाचित बंद करणार की मग तनपुरे सर त्यांना म्हणजे वेगळे प्रोत्साहन. माझ्या सरांनी जेव्हा पुरे केलं मला कुठले तनपुरे भेटले नाही आणि बंद केलं होतं मी. आता मला असं वाटतं मला खूप प्रेरणा मिळालेली आहे. कविता जरी नाही मिळाली तरी मी पण मला असं वाटतं आजपासून प्रेरणा घेऊन मी पण थोडस माझ्या भावना व्यक्त करण्याचा नक्की प्रयत्न करतो. नक्कीच जजेस साठी वगैरे इतकं अवघड गेलं असेल हे सगळं म्हणजे कसं मी समजू शकतो. तर पुन्हा एकदा सर्व जणांचे खूप खूप धन्यवाद ज्यांनी म्हणजे इतकं छानपणे म्हणजे खूपच कौतुकास्पद आहे. मी सगळ्यांचे नाव बघ फक्त 2-3 कविताचे घेतलो. मला असं वाटत होतं की मी जेव्हा ऐकत होतो ना की प्रत्येक कवितेवर मी काहीतरी येऊन बोलावं 2 शब्द. पण आता मग जाता जाता फक्त सरांनी तुम्ही जे आश्वासन दिलं की रात्री 12 वाजता अश्विनी आणि अप्सरा कोण जागृती पाहायला आज येणार आहे. ते कुठे येणार आहे तेवढं सांगा. आमची मुलं आणि जर जमलं पुढच्या वर्षी मी म्हणेन की पहिला अध्याय इथं व्हावा की ज्यांना 5 वाजता घरी जायचंय आणि संध्याकाळी म्हणजे इथं विशेषतः कॅम्पस मध्ये राहणारे हॉस्टेल मधले जे मुलं मुली आणि सगळे असतील त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने कुठेतरी ठेवून खरंच ते दुधाचा प्रोग्राम आणि त्या माहोल मध्ये चंद्राच्या साक्षीने भरपूर तुम्ही चांगलं लिहाल आणि ते आम्हाला ऐकवाल. आणि मग शेवटी सरांच्या ज्या फोटोवरती एक लिहिलं होतं टूटने का काय मतलब हमेशा खत्म नहीं होना होता है, टूटने का मतलब कभी कभी मेनिस्कस का भी टूटना होता है, अगली बार हम हमारे पैरों पे खड़े रह के ये कविता है. थँक्यू. खरंच खूप खूप आभार. इथे खूप उत्साह पसरलेला आहे त्यामुळे इथून पुढे मी गायकवाड सरांना विनंती करते की त्यांनी एक स्वरचित कविता सादर करावी. नंतर जजेसला हा माईक देऊन त्याआधी जो पुरस्कार घ्यायला जायचे शांताबाईचा त्या चेहऱ्याच्या कविता शांताबाई म्हणजे शांताबाई शेळके शांताबाई म्हणजे बोलतो ते गाणं शांताबाई. माझी कविता थोडीशी गंभीर अशा अर्थानं आहे. माय जनाई आमच्या प्रमोद शिंदेना फार आवडली. खरंच आई काय असते ती कबीराची साखी असते, तुळशीची ती चौपाई असते, मिरेची पदावली असते. आईला कुठली उपमा नसते, आई आई असते. ती वेदांचे मूल चेतना असते, ती कवितेची सहज वेदना असते. ती माझी पहिली बरसात असते, सावनची पूर्वाई असते. आई खरंच काय असते ती पवित्र गंगेची निर्मळ धारा असते, ती कणखर पहाडाची उंचाई असते, माझ्या सुंदर बागेतील आमराई असते, ती रेवाची गहराई असते. आई आई असते, तिला उपमान असते. ती श्रद्धा आदिशक्ती असते, ती काबा आणि कैलाशी असते, ती मस्जिद मंदिर गुरुद्वारा असते, ती ममता माया माझ मानस सरोवर असते. आईला कुठे उपमा असते, आई आई असते. असते घरात तेव्हा कशी जाणवत नसते, असते घरात तेव्हा जाणवत नसते. आता नाही आई जनाई जगात कुठेच नाही म्हणवत नसते. आई धन्यवाद सर. कार्यक्रमात इथून पुढे आपल्या परीक्षकांनी खूपच अवघड काम केलेलं आहे. त्यामुळे मी तनपुरे सरांना विनंती करते की त्यांनी परीक्षकांचा सत्कार करावा. डॉक्टर साधना खापर्डे मॅडम. डॉक्टर सुधीर पवार सर. डॉक्टर सुरेश वायदांडे सर.
यापुढे मी तनपुरे सरांना विनंती करते की त्यांनी मंडळ सदस्यांचा सत्कार करावे. प्रथम माननीय प्राध्यापक डॉक्टर सुनील मस्के सर यांचा सत्कार करावा अशी विनंती करते. डॉक्टर द्रविड मॅडम, डॉक्टर मनीषा कागड, आणि डॉक्टर श्रद्धा गुंजाळ मी स्वतः. धन्यवाद सर. यापुढे मी डॉक्टर खापर्डे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी विनर्स डिक्लेअर करावे. गुड आफ्टरनून ऑल. मला माहिती आहे सगळेजण बक्षिसासाठी इथे थांबलेले आहेत आणि सर्वांनी अप्रतिम कविता सादर केल्या, याबद्दल आधी सर्वांचं अभिनंदन. तर आता मी बक्षीस जाहीर करते. सगळ्यात प्रथम थर्ड प्राइज गोज टू यश पंडित फॉर चीक. Second prize goes to Shriya Giri. And now, first prize goes to Atharva Mamne. मन मात्र तिथे. या तिघांना जरी प्राइजेस मिळाले असले तरी सगळ्यांच्याच कविता अत्यंत सुंदर आणि बक्षीस मिळणार अजून सर्वांनी सुंदर सुंदर कविता लिहाव्यात यासाठी थँक्यू. करतो. खूप छान वातावरण तुमच्या कॉलेजमध्ये आहे. लिहिती मुलं आहेत, मग त्यांना 3 बक्षिसं नका. काय होते खूप साऱ्या चेहऱ्यांवरती ना ही सगळी संवेदनशील मुलं आहेत आणि बक्षीस मिळावं असं नसतं, पण प्रोत्साहन मिळावं हे सगळ्यात जास्त महत्वाचं. किमान 10 ते 11 बक्षीस वगैरे ओके. समोर प्लीज. देणार आहोत आणि कार्यक्रमाचा थोडासा भाग राहिलेला आहे शिल्लक. मी यशला विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. सॉरी, आकाशला विनंती करते. I, Akash Giri, on behalf of our Sahitya Mandal, I would like to extend my vote of thanks on this Kavya Gojagiri program. First and foremost, I express my deep sense of gratitude to our Honorable
CEO Dr. Sujay Vikhe Patil sir for his constant encouragement. I also express my deep gratitude to respected academic advisor, retired Lieutenant General Dr. B. Sadananda sir and respected medical director Dr. Abhijit Divte sir for their constant support. I am also thankful to our respected Dean Dr. Sunil Nathamaske sir and MS sir Dr. Satish More sir, Chief Administrative Officer Dr. Padalkar sir, Deputy Dean Academic Dr. Vijay Patil sir, Deputy Dean UG Dr. Avari sir, Deputy Dean PG Dr. Srivastav sir for their valuable guidance. I thanks to our today's chief guest Mr. Sanjeev Tanpure sir and judges Dr. Vaidante sir, Professor and HOD Pediatric Department, Dr. Thapade ma'am, Professor and HOD Pathology Department, Dr. Sudhir Pawar sir, Professor and HOD Anatomy Department for giving their valuable time. I am also thankful to our today's performers for their excellent performances. I may like to express our sincere thanks to all HODs, faculties and students for their participation and cooperation. Further, my sincere thanks to our Sahitya Mandal team, Dr. Gaikwad sir, Dr. Shraddha Gunjar ma'am, coordinator, Dr. Urmila Dravid ma'am, Dr. Manisha Dagad ma'am for their great efforts to make this program successful. Finally, I appreciate the hard work of our technical support team, administrative maintenance, civil department, electrical department and their team for providing the facilities for today's event. Once again, thank you very much. कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधितरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा